यानंतर प्रबुद्ध परिवाराची आणखी एक चिमुकली जे अनेक वेगवेगळ्या पात्रांसहित महाराष्ट्रभर फिरते अशी सृष्टी कसबे हिला विनंती की तिनेही आजच्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना आपलं तिचं मनोगत जे आहे ते व्यक्त करतात। सृष्टी कसबे आजच्या स्पर्धेत तिचा प्रथम क्रमांक आलेला आहे। जोरदार टाळ्या वाजवा। हेलो सर्वांना नमोबुद्धाय जय भीम। या देशातील सर्वच महापुरुषांना व महामातांना त्रिवार वंदन करते, अभिवादन करते, कोटी कोटी प्रणाम करते। शाहू महाराजांची जयंती झाली त्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। शाहू महाराजांची जयंती दिवाळी दसऱ्याप्रमाणे साजरी करा असं खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य पददलित समाजाला सांगतात। तो आदेश BRSP अंमलात आणत आहे आणि आम्हा विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी देत आहे। त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार व्यक्त करते। मंचकावरील उपस्थित मान्यवर, आपणास ही मानाचा सन्मानाचा जय भीम। माझे नाव सृष्टी राजेंद्र कसबे, मी आता 9वी मध्ये शिकत आहे। आज शाहू महाराजांच्या जयंती निमित्त अभ्यास करायला सुरुवात केली आणि पुढे माझ्या अल्पशा बुद्धीमध्ये शाहू महाराज व त्यांचे कार्य मावेनासे झाले। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक चहूबाजूंनी शाहू महाराज व त्यांचे कार्य निसर्गाप्रमाणे अफाट असं विस्तारलेलं होतं। शाहू महाराज कोल्हापूर संस्थान हे अस्पृश्यांच्या शैक्षणिक धोरणाबद्दल किती संवेदनशील होतं हे शाहू महाराजांनी केलेल्या कठोर पण तितकाच महत्त्वाचा कायदा, जो व्यक्ती आपल्या मुलाला शाळेत पाठवणार नाही त्याच्या पालकाला 1 रुपया दंड आकारण्यात येईल। या कायद्याच्या अनुषंगाने शैक्षणिक बाबतीत शाहू महाराज किती अग्रेसर होते याची प्रचिती येते। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये शिकत असताना त्यांचं शिक्षण पैशा वाचून थांबू नये याकरिता बाबासाहेबांना त्यांनी शिष्यवृत्ती मनी ऑर्डर प्रमाणे पाठवली। एक अस्पृश्य दलित व्यक्ती उच्च शिक्षित झाला म्हणून संपूर्ण कोल्हापूर संस्थानात हत्तीवरून साखर वाटणारा राजा शिक्षणाचा किती मोठा पुरस्कर्ता असेल। या महाराष्ट्राला महापुरुषांचा वारसा लाभलेला आहे। महात्मा फुले यांचं शैक्षणिक कार्य आणि या शैक्षणिक कार्यातून शाहू महाराज प्रेरणा घेतात आणि महात्मा फुलेंचा शैक्षणिक वारसा शाहू महाराज पुढे नेतात। शाहू महाराजांची प्रेरणा कर्मवीर भाऊराव पाटील घेतात आणि रयत शिक्षण संस्था उभी करतात आणि आपल्या एका शाळेला राजर्षी शाहू महाराज असं नाव देतात। शाहू महाराजांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक कार्य करतात आणि शाहू महाराजांचा वारसा पुढे चालवतात। कोल्हापूरचे संस्थानिक असल्यामुळे 1894 ते 1922 पर्यंत प्रचंड मोठे शैक्षणिक कार्य आपल्या कोल्हापूर संस्थानात शाहू महाराज करतात। 1922 मध्ये कोल्हापूर संस्थानात प्रत्येक खेडेगावात शाळा सुरू करतात। 1916 ते 1922 पर्यंत सार्वत्रिक व मोफत शिक्षण शाहू महाराजांनी सुरू केले। अस्पृश्य समाजाबाबतीत शाहू महाराजांनी शाळा सुरू केल्या। त्याबरोबरच त्यांना राहण्यासाठी वसतिगृह देखील शाहू महाराजांनी सुरू केले। 1894 मध्ये कोल्हापूर संस्थानात 8,000च्या जवळपास विद्यार्थी होते। 1922 पर्यंत 21,000हून अधिक विद्यार्थी संख्या शाहू महाराजांनी सुरू केली। स्त्री शिक्षणाबाबतीतही शाहू महाराज अग्रेसर होते। त्यांनी मुलींसाठी 33 शाळा काढल्या, जिथे मुला मुलींकरता शाळा नव्हत्या तिथे मुला मुलींकरिता एकत्रित शिक्षण दिले जायचे। मुलींसाठी अस्पृश्य